नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील बाबासाहेब घाट घाणीच्या विळख्यात। धुळ्यात चोरी ही नित्याचीच बाब। दारूबंदीसाठी अस्लोद येथे महिलांनी चक्क राबवली बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया। धुळ्यात पुन्हा समोर आली घरफोडी। वसई विरार महापालिकेकडून मॅरेथॉन 2024 चे आयोजन। धुळ्यातील जवाहर कुस्ती स्टेडियम येथे अतिथी गॅलरी कामाचे भूमिपूजन। धुळ्याचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी अहिराणी भाषेतून घेतली आमदार पदाची शपथ। नाशिक येथील अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे पाण्याखालील प्रसूती शस्त्रक्रिया यशस्वी। धुळ्यातील न्यू सिटी हायस्कूल येथे द्वितीय सत्रातील पहिला पालक मेळावा उत्साहात संपन्न। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील वॉर्ड क्रमांक 2 मधून जाणारा बाबासाहेब घाट हा घाणीच्या साम्राज्याने व सांडपाण्यासाठीच गायब होत चालला आहे। यासंबंधी तक्रारी केल्या जात असल्यावरही संबंधित विभागातील प्रशासनासह लोकप्रतिनिधी धुंकायला देखील तयार नाहीत, असा आरोप मालपूर ग्रामस्थांकडून केला जात आहे। शिंदखेडा मतदारसंघातील मालपूर हे गाव हजारो लोकसंख्येचे गाव म्हणून आजही ओळखले जात असते। मात्र हे गाव आजही सोयीसुविधांपासून कोसो दूर आहे। मालपूर गावात घाणीचं साम्राज्य आणि सांडपाणी या दोन्ही समस्यांनी सध्या तर चांगलंच डोकं वर काढलंय। मालपूर गावातील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये सन 1998 मध्ये बाबासाहेब घाटाची बांधणी करण्यात आली आहे। या घाटावर इतिहासकालीन देवी देवतांच्या मूर्त्या देखील आहेत। या मूर्त्यांची मनोभावे पूजा अर्चा करून दर्शनाचा लाभ देखील घेतला जात असतो। विशेष बाब म्हणजे परंपरेनुसार आजही महिला या लग्न अगोदर घाटावरील खांबाची तथा देवी त्यांच्या मूर्त्यांची मनोभावे पूजा करीत असतात। या घाटाला आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे। मात्र सध्या या घाटाची अतिशय दयनीय व केविलवाणी अवस्था झाल्याने महिला वर्गातच नव्हे तर ग्रामस्थांमध्ये देखील नाराजीचा सूर उमटत आहे। कारण याच घाटावर घाणीच्या साम्राज्यासह सांडपाण्याची वाहतूक होत असल्याने घाटावरून मोठी कसरत आणि दुर्गंधीयुक्त वासाने त्रस्त होऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे। गावात घंटागाडी येत नसल्याने घाटावर असे घाणीचे साम्राज्य पसरले आहे। तसेच गावात पक्क्या गटारी नसल्याकारणाने सांडपाणी घाटावरून वाहत असते। त्यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त वास पसरून नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होत असतो। या संदर्भाच्या तक्रारी संबंधित विभागाकडे केल्यावर असल्यावरही संबंधित विभागातील अधिकारी लक्ष देत नाहीत। या समस्येची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या घाटाची दुरुस्ती करून सौंदर्य फुलवावे अशी मागणी मालपूर येथील सुज्ञ ग्रामस्थांतर्फे केली जात आहे। सुदाम भामरे, मालपूर प्रतिनिधी। धुळे शहरातील असा एकही भाग नाही की त्या भागात चोरी झाली नाही। कारण धुळे शहरात आठवडा काय दिवसाआड चोरी झाल्याचं चित्र समोर येत असतं। त्यामुळे धुळे शहरात चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे, असे सध्या धुळेकरांमधून बोलले जात आहे। धुळे शहराच्या चारही बाजूंना चोरटे सक्रिय झाल्याने धुळे शहरात आठवडाच काय दिवसाआड चोरी होत असल्याचं चित्र सध्या चांगलंच समोर येत आहे।
त्यामुळे धुळेकर नागरिकांनी बाहेरगावी तर सोडाच, बाहेर फिरणं देखील बंद करून घरातच बसणं पसंत केलंय। एवढी दहशत सध्या सक्रिय चोरट्यांनी निर्माण केली आहे। पोलीस प्रशासनामार्फत निवडणुका, मोर्चा, निवेदनं, आंदोलनं, सभा आदी कार्यक्रम कुठलाही गालबोट न लागता शांतता व सुव्यवस्थित व उत्तम रीतीने पार पाडून धुळेकरांना एक मोठा दिलासा देण्याची कामगिरी केली आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाचे धुळेकरांमधून कौतुक देखील केलं जात आहे। मात्र दुसरीकडे शहरातील विविध भागांमध्ये दिवसा चोरी होत असल्याने धुळेकरांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे अशा सक्रिय चोरट्यांचा देखील पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी धुळेकरांमधून केली जात आहे। कारण आज देखील धुळे देवपुरातील चंद्रोदय कॉलनीतील प्लॉट नंबर 30 येथे राहत असलेले राजप्रकाश पवार हे काही कामानिमित्त नाशिक येथे गेले असता चोरट्यांनी बंद घराची संधी साधून रात्रीच्या सुमारास घराचा कडी कोइंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले 4 तोळे सोनेसह 11 भार चांदी आदी रोकड लंपास केली आहे। सदर चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या संदर्भात देवपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत। माझं नाव राजप्रकाश पवार, राहणार चंद्रोदय कॉलनी बंदुर देवपूर। काय कामानिमित्त मी 2 दिवसापासून नाशिकला गेलेलो होतो। जेव्हा काल रात्री रविवारी परत आलो 10 वाजेला, तेव्हा पाहिलं की घराचं कुलूप फुडलेलं होतं। त्याला वस्तू गेल्या चांदी आणि सोनं। काय गेलंय नेमकं? पोरांच्या हातातले कडे गेले आणि मिसेसच्या गळ्यातली पोत गेली। पोलीस कंप्लेंट केली आहे, पोलिसांनी घेतलाय शोध, पोलीस गाडी येऊन गेलेले आहेत। पुढची कारवाई ते मला सांगणार काय करायची ते। शहादा तालुक्यातील अस्लोद गावात दारूबंदी व्हावी यासाठी महिलांनी चक्क बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवली। दारूबंदीसाठी मतदान होणारे अस्लोद हे गाव राज्यात पहिलेच असावे। दारूबंदीसाठी या अनोख्या आंदोलनाची चांगली चर्चा राज्यभर सुरू झाली आहे। शहादा तालुक्यातील अस्लोद गावात दारूमुळे अनेक पिढ्या बर्बाद होत आहेत। गावात दारूबंदी व्हावी या मागणीसाठी गावातील महिला, सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक वेळा आंदोलने उभारलीत। ग्रामसभेत ठराव सादर करून गाव बंदी करण्यात आली। यासाठी महिलांनी पुढाकार घेत मागणी केली। वेळप्रसंगी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, दारूबंदी विभाग यांच्याकडे निवेदने सादर केलीत। परंतु एवढे करूनही गावात दारूबंदी होत नसल्याने अखेर गावातील महिला, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी गावात दारूबंदी विरोधात मतदान घेण्याचं ठरवलं। यासाठी गावातील महिलांनी व सामाजिक संघटनांनी महसूल प्रशासनाकडे दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यासाठी निवेदन देऊन मागणी केली होती। अखेर या मागणीची दखल महसूल प्रशासनाने घेतली असून दारूबंदीसाठी गावात मतदान प्रक्रिया घेण्यासाठी प्रशासन राजी झालेत। त्या अनुषंगाने काल सकाळी 8 वाजता गावातील जिल्हा परिषद शाळेत 3 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यात आली। गावातील 1200 महिला मतदार असून या सर्व महिलांनी मतदान करावे असे आवाहन महिलांनी केले होते। आडवी बाटली व उभी बाटली अशी निशाणी होती। राज्यात दारूबंदीसाठी अशा पद्धतीने मतदान करणारे अस्लोद हे पहिलेच गाव ठरावे। नरवाणीच्या विरुद्ध गावातील असंख्य महिलांनी मतदान केले। दारूबंदी झालीच पाहिजे यासाठी गावातील महिला मतदानासाठी एकत्र येताना दिसून आलेत व दारूमुळे असा एल्गार पुकारत गावातील सर्वच महिला पुढाकार घेऊन मतदान करताना दिसून आल्यात व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। यासाठी तहसीलदार दीपक गिरासे, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यावेळी उपस्थित होते। मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी साहेब पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। धुळ्यात पुन्हा दुसऱ्यांदा घरफोडी उघड झाल्याने धुळेकरांना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे। धुळे देवपुरात राहणाऱ्या एका भाडेकरूच्या घरात ही घरफोडी झाली आहे। धुळे शहरातील देवपूर भागातील प्रभात नगर येथील विनोद बोरसे यांचे प्लॉट नंबर 41 मधील घरात भाडेकरू कुटुंब वास्तव्यास आहे। ते काही कामानिमित्त गेले असता संधी साधू चोरट्यांनी घरात शिरकाव करीत घरातील कपाटात ठेवलेले 1.5 तोळे सोन्यासह सोन्या चांदीच्या वस्तू व घरातील पितळी भांडी लंपास करून पोबारा केला आहे। या संदर्भाची माहिती तात्काळ देवपूर पोलिसांना दिल्याने पोलिसांसह ठसे तज्ञ व श्वान पथक देखील दाखल झाले होते। यावेळी चोरी झाल्याचा पंचनामा करीत चोरट्यांचा शोध केला जात आहे। वसई विरार महापालिका मार्फत आयोजित मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाली।
या स्पर्धेत एकूण 12,700 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीसही वितरित करण्यात आली होती। वसई विरारच्या आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सेलिब्रिटीज आणि विविध क्षेत्रातील लोकांनी भाग घेतला होता। महानगरपालिकेकडून 59 लाखांची एकूण बक्षिसं वितरित करण्यात आली होती। प्रथम येणाऱ्यास 3 लाख, 2 व 3 येणाऱ्या 1.5 आणि 75,000 अशी बक्षिसे चेकद्वारे देण्यात आली। शालेय विद्यार्थ्यांनी लहान मोठ्या मुलांनी उत्सुकता दर्शवली। त्यांच्या स्पर्धेसाठी विरार येथे न्यू विवा कॉलेज ते वसई तहसील अशा 42.7 किलोमीटरचा रनिंग पॉईंट होता। आमदार राजन नाईक यांनी झेंडा दाखवत लहान मुलांचे स्वागत केले। उपस्थितीत महापालिकेचे आयुक्त प्रभारी आणि माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी आमदार हितेंद्र ठाकूर, विद्यमान आमदार राजन नाईक, विद्यमान खासदार हेमंत सावरा यांनी उपस्थिती लावली होती। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यात सहभाग घेतला होता। आपल्याबरोबर स्पर्धक आहेत महानगरपालिकेने केलेल्या मॅरेथॉनमध्ये त्यांचा अनुभव, काय सांगाल तुमचा अनुभव? मेरा अनुभव बहुत एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा। वसई विरार प्रसंग से यहाँ पे कंपटीशन होता है, मैराथन होता है, ऑर्गेनाइज होता है, बहुत ही सुपर्ब था। और पर्टिकुलरली जो इन्वायरमेंट है, जो लोकल लोग यहाँ पे चीयर्स करते हैं, बहुत सुपर्ब था। इस बार थोड़ा सा मेरा कमी रहा, एनर्जल और इलेक्ट्रॉल हर जगह पे नहीं था, मुझे नहीं पता क्यों ऐसा, पर अदरवाइज सुपर्ब ऑर्गेनाइजेशन। थैंक यू सो मच वसई विरार। धन्यवाद, आपका बहुत बहुत धन्यवाद। केलेला आहे महानगरपालिकेच्या जे मॅरेथॉन आहे त्यांनी चांगली सुरक्षा दिलेली आहे। आपल्याबरोबर पोलीस प्रशासन आहे, विचारू त्यांना की कसं नियोजन आहे, कशी सुरक्षा आहे। सर 2 मिनिटं सरांशी आपण बोलूया। सर काय सांगाल, कसं नियोजन आहे? वेगवेगळ्या भागामधून लोक आलेले आहेत, काय सुरक्षा आहे? सुरक्षेचं नियोजन केलेलं आहे, पोलीस बंदोबस्त आहे आणि जी आज मॅरेथॉन झालेली आहे ते उत्कृष्ट पद्धतीने झाली। किती पोलीस प्रशासन आपले सज्ज आहेत, कुठून कुठपर्यंत आपली सुरक्षा दिलेली आहे लोकांना? पोलीस प्रशासन सज्ज होतं, कोणताही वाहतुकीचा अडथळा होणार नाही। जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळावा या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने सर्व नियोजन केलं होतं। आपल्याबरोबर सावंत साहेब होते, PI यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं। योगेश साबळे, वसई विरार महानगरपालिकेचा याच्यामध्ये आता कसा तुम्हाला अनुभव आहे? महानगरपालिकेच्या नियोजना संदर्भात कसा अनुभव आहे? तुम्ही या कार्यक्रमामध्ये भाग घेतला? मराठी बोलू शकतो। नमस्कार। ओके, तर हे माझं तिसरा वसई विरार मॅरेथॉन आहे, 21 किलोमीटर्स। क्लायमेट एकदम सुंदर होतं, ऑर्गनायझेशन व्हेरी गुड आणि मेंबर कॉर्पोरेशन 132nd मॅरेथॉन रन 4 इंटरनॅशनल झालेत आणि वन ऑफ द टॉप ऑर्गनायझिंग वसई मॅरेथॉन। एक्स्ट्रीमली गुड। भारत माता की जय, वसई विरार की जय। जय हिंद। कुठून आले? मी मेडिकल डॉक्टर आहे आणि मी अंधेरीवरून आलोय आणि मेन इकडे लोकांना सांगायचं आहे की आपलं हेल्थ प्रमोट करा, कारण आपलं जर हेल्थ, जैसे डार्विन म्हणतात, जो है फिट वो है हिट। अगर आपको जिंदा रहना है तो फिट रहना जरूरी है। तो सबको एक ही सजेशन बोलता है कि आप फिट रहो, शरीर की मेंटेनेंस करो, क्योंकि शरीर है तो दुनिया में आप हो। तो हमेशा आप आइए, अगला मैराथन वसई विरार का मिस मत करिए। स्टार्ट 5 किलोमीटर से करिए, बेटर होगा तो 10 किलोमीटर करिए, 21 करिए, फ्रेंड्स को लेके आइए, पूरा फैमिली के साथ आइए, पूरा फैमिली फिट रहो वसई विरार के साथ। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। महानगरपालिकेचा याच्यामध्ये आता कसा तुम्हाला अनुभव आहे? महानगरपालिकेच्या नियोजना संदर्भात कसा अनुभव आहे? तुम्ही या कार्यक्रमामध्ये भाग घेतला? मराठी बोलू शकतो। नमस्कार। ओके, तर हे माझं तिसरा वसई विरार मॅरेथॉन आहे, 21 किलोमीटर्स। क्लायमेट एकदम सुंदर होतं, ऑर्गनायझेशन व्हेरी गुड आणि मेंबर कॉर्पोरेशन 132nd मॅरेथॉन रन 4 इंटरनॅशनल झालेत आणि वन ऑफ द टॉप ऑर्गनायझिंग वसई मॅरेथॉन। एक्स्ट्रीमली गुड। भारत माता की जय, वसई विरार की जय। जय हिंद। कुठून आले? मी मेडिकल डॉक्टर आहे आणि मी अंधेरीवरून आलोय आणि मेन इकडे लोकांना सांगायचं आहे की आपलं हेल्थ प्रमोट करा, कारण आपलं जर हेल्थ, जैसे डार्विन म्हणतात, जो है फिट वो है हिट। अगर आपको जिंदा रहना है तो फिट रहना जरूरी है। तो सबको एक ही सजेशन बोलता है कि आप फिट रहो,
शरीर की मेंटेनेंस करो, क्योंकि शरीर है तो दुनिया में आप हो। तो हमेशा आप आइए, अगला मैराथन वसई विरार का मिस मत करिए। स्टार्ट 5 किलोमीटर से करिए, बेटर होगा तो 10 किलोमीटर करिए, 21 करिए, फ्रेंड्स को लेके आइए, पूरा फैमिली के साथ आइए, पूरा फैमिली फिट रहो वसई विरार के साथ। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे शहरातील जवाहर स्टेडियमचे सौंदर्य लवकरच फुलणार आहे, कारण स्टेडियम येथे कुस्ती पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी अतिथी गॅलरी उभारण्यात येणार आहे। या कामाचा भूमिपूजन सोहळा भाजपाच्या गटनेत्या श्रीमती वालीबेन मंडोरे यांच्या शुभ हस्ते देखील पार पडला। कुस्तीमध्ये कोल्हापूरनंतर धुळ्याचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते। धुळ्यातील मल्लांनी देश पातळीवर आपले नाव कोरले आहे, परंतु धुळ्यात कुस्ती स्टेडियम मात्र नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे। धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र उर्फ गड्ड्या पहिलवान आघाव यांच्यासह तालीम संघाचे पदाधिकारी वस्ताद नामांकित मल्ल यांच्या नेतृत्वाखाली जवाहर स्टेडियमचे सौंदर्य फुलविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत। तालीम संघाची संपूर्ण टीम धुळ्याच्या कुस्तीला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्नांची फरक अष्टा करीत आहेत। सुमारे 7 दशकांची परंपरा असलेल्या जवाहर स्टेडियममध्ये कुस्तीगिरांसाठी तसेच कुस्ती पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षक अतिथींसाठी सोयीसुविधा पुरविणार तालीम संघाचा यावर भर आहे। जवाहर स्टेडियममध्ये होणाऱ्या कुस्ती स्पर्धांसाठी राज्यातील नावे तर राज्यातूनही मल्ल आपली कसब दाखविण्यासाठी येत असतात। त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी प्रेक्षक अतिथी देखील हजेरी लावत असतात। या अतिथींना कुस्ती पाहण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था व्हावी यासाठी तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान गड्या आघाव सर्व पदाधिकारी वस्ताद यांचे नेतृत्व अतिथी गॅलरी उभारण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे। भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या तथा मनपाच्या गटनेते व स्थायी समितीच्या माजी सभापती श्रीमती वालीबेन मंडोरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। याप्रसंगी माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते बंटी मासुळे, धुळे जिल्हा महादेव पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा खानदेश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे, धुळे जिल्ह्यामध्ये पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक साम्राज्याचे मुख्य संपादक अतुल पाटील, तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान रवींद्र गड्या आघाव, भाजपाचे युवा नेते चेतन मंडोरे, पैलवान संजय वाडेकर, पैलवान कल्याण गरुड, सुनील चौधरी, रमाकांत खंडारे, कुस्ती निवेदक गोरख पाटील, नंदलाल फुलपगारे, राजेंद्र गवळी, पैलवान लाला चौधरी, सनी लोकरे, विनायक काकड, भटू फुलपगारे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1964 सालापासून इथं काहीच नव्हतं, तर तालीम संघाच्या वतीने, अध्यक्षाच्या वतीने सर्वांचे आमचे पदाधिकारी, सगळे नेते, कुस्तीगीर, वस्ताद, पठ्ठे आणि आमचे सर्व सदस्य, आमची कमिटी यांच्या वतीने हे आज हे आज गॅलरी जी आहे 45 ते 50 जण तिथे बसतील अशी व्यवस्था केलेली आहे। मान्यवरांच्या हातून आम्ही श्रीफळ अर्पण करून कामाला सुरुवात करत आहे। याचे काम, पुढचं काम 15/30 हॉल, त्याच्यानंतर हे झाल्यानंतर मंत्री साहेब येतील, त्यानंतर हे डोमचं काम होईल। नंतर जी कोल्हापूर स्टेडियममध्ये जी जे स्टेडियमचा जे आकार आहे, बशी आकार, प्रेक्षकला बसण्यासाठी ती बी माझी करण्याचं आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने करण्याचं मानस आहे। तरी सगळेजण आले त्याबद्दल आभारी आहे आणि असंच प्रेम असू द्या। आपली कुस्ती ही जिवंत ठेवली पाहिजे। इथं काही 1 रुपया नफा न तोटा, फक्त या मातीमुळे बाहेर आपण जे फिरतो, आपण पैलवान म्हणून ओळखले जातो, म्हणून या काही मातीचा ऋण आहे, एखादी फेडण्यासाठी आपण इथे काम करायचंय। धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी काल आपल्या पदाची शपथ अहिराणी भाषेतून घेतल्याने खानदेशवासियांसाठी गौरवास्पद ठरले आहे। ही बाब धुळेकरांसाठी अतिशय आनंदमय ठरली। धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी काल आपल्या पदाची शपथ घेतली। विशेष म्हणजे खानदेशची मायबोली असलेल्या अहिराणी भाषेतून शपथ घेतली। त्यामुळे धुळेकर नागरिकांसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला सुखद धक्का बसला। त्यांच्या या अहिराणी प्रेमामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे।
धुळे शहरातून निवडून आल्यानंतर ते एकदा धुळ्यात आले, त्यानंतर ते मुंबईत आहेत. त्यांनी आमदार पदाची आज विधान भवनात शपथ घेतली. मी अनुप विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल विधानसभा सदस्य मनुष्यन निवडून येईल शे त्याकरता ईश्वर साक्ष शपथ घी राहणू की कायद्याद्वारे स्थापित होईल शे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगसू. भारतनी सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखसू आणि हाते जे कर्तव्य मी हातमा ली राहणू ते निष्ठापूर्वक पार पाडसू. जय राणी, जय खानदेश, जय श्रीराम. राहुल आवाडे, श्री हिकमत उडान, श्री संजय उपाध्याय. नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांसाठी आधुनिक प्रसूती तंत्रज्ञानाचा अवलंब करत डॉक्टर श्रद्धा सबनीस प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ व बालरोग विभाग यांच्या नेतृत्वाखाली डिलिव्हरी अर्थातच अंडर वॉटर डिलिव्हरी यशस्वी पार पडली. या उत्तम कामगिरीचे नाशिक शहरात कौतुक केले जात आहे. पाण्याखालील डिलिव्हरी ही एक आधुनिक तंत्र आहे जी जगभर लोकप्रिय आहे. या प्रक्रियेमुळे प्रसूती दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात, मानसिक ताण हलका होतो आणि मातेसाठी अधिक आरामदायक अनुभव मिळतो. या यशस्वी प्रक्रियेबद्दल डॉक्टर श्रद्धा सबनीस म्हणाल्या, अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आम्ही मातांना सर्वात सुरक्षित आणि नैसर्गिक प्रसूती अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. ही यशस्वी पाण्याखालील डिलिव्हरी मातृत्व आरोग्य सेवेमध्ये आमच्या वचनबद्धतेचे आणि नवकल्पनांचे प्रतीक आहे. डॉक्टर सुशील पारख, मेडिकल डायरेक्टर यांनी अशोका मेडिकवर हॉस्पिटल्स आणि उत्तर महाराष्ट्रासाठी या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. त्यांनी रुग्णालयाच्या अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्तर महाराष्ट्रातील लोकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या वचनबद्धतेवर भर दिला. ते पुढे म्हणाले, पाण्याखालील डिलिव्हरी ही एक सुखद आणि सर्वसमावेशक प्रसूती अनुभव देते आणि हे प्रगत तंत्रज्ञान उत्तर महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्हाला अभिमान वाटतो. डॉक्टर श्रद्धा सबनीस आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन. सुनील गवळीसह संपादक तथा पत्रकार, नाशिक, मालेगाव, धुळे. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनोजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात द्वितीय सत्रातील पहिला पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यात आदर्श पालकत्व या विषयावर डॉक्टर कावेरी जोशी यांनी मार्गदर्शन केले. पालक मेळावा शाळेचे मुख्याध्यापक श्री V.N. हलकारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या उपमुख्याध्यापिका जे जोशी, पर्यवेक्षक श्रीमती SD कुलकर्णी, SV भांबरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष RD पाटील, सहसचिव वासंती दीक्षित, पालक शिक्षक संघ सचिव सीमा डोंगरे व पालक शिक्षक संघ खजिनदार सीमा जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यानंतर शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ जया जोशी मॅडम यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा परिचय शाळेतील ज्येष्ठ शिक्षक BD सोनवणे सर यांनी केला. यानंतर पालक मेळाव्याचे प्रमुख वक्ते कावेरी जोशी यांनी मार्गदर्शन करताना शाळेची अस्वस्थता, विद्यार्थ्यांचे मानसिक वय, कुठलाही व्यवसाय कमी जास्त लेखू नका या बाबतीत उद्बोधन केले. तर पालकांचे प्रकार सांगताना शिस्तबद्ध पालक, हेलिकॉप्टर पालक, अधिकृत पालक, बिनधास्त पालक, बुलडोझर पालक इत्यादी प्रकार असतात, पण प्रत्येक पालकाने मुलाच्या व्यक्तिमत्वानुसार त्याच्या गरजा पुरवाव्यात व आपल्या इच्छा आकांक्षा त्याच्यावर लादू नका. त्यांच्या इच्छा आकांक्षानुसार त्यांना त्यांचे करिअर निवडू द्या. मुलांवर विश्वास ठेवा आणि एक आदर्श पालकत्वाची भूमिका निभवावी असे आवाहन याप्रसंगी पालकांना केले. पालक मेळाव्याच्या अध्यक्षीय समारोप शाळेचे मुख्याध्यापक माननीय V.N. हलकारे सर यांनी केले. मुलं आईवडिलांचे अनुकरण करत असतात, म्हणून पालकांनी आपल्या मुलांप्रती जागृत राहावे, मुलांचे मानसिक आरोग्य जोपासा असे मत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार सीमा जोशी यांनी मानले, तर सूत्रसंचालन सीमा डोंगरे यांनी केले. पालक मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक बंधू भगिनी उपस्थित होत्या. मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्वांचेच सहकार्य लाभले. सुनील गवळीसह संपादक. साठीचा कार्यक्रम अर्थात पालक मेळावा. आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौभाग्यवती कावेरी जोशी मॅडम विद्यालयाचे आमंत्रण स्वीकारून इथे उपस्थित राहिल्या. आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची खरोखरच शोभा वाढली. आपल्या अमृतमय विचारांचे पुष्प आम्हास ऐकण्याची संधी मिळाली. त्यासाठी विद्यालयाच्या वतीने आपले
खूप खूप मनस्वी आभार. डॉक्टर कावेरी जोशी मॅडम यांनी पालकत्वाचे 4 मारामाऱ्यांचे असतात आणि रोज दैनंदिन तीच मुलं त्या सगळ्यांच्या नजरेत असतात. मग त्यांना जर विचारलं का रे असं का, मग घरी कोणाला घाबरतोस, तर तेव्हा मग ते म्हणतात की मॅडम घरी घाबरायची वेळच नाही, कारण तिथे आम्ही बोलतच नाही. तर असं व्हायला नको. घरी अतिधाकात असलेली मुलं मग बाहेर जरा मोकळी असतात आणि ती की जेव्हा त्यांचे पालक शाळेत आलेले असतात तेव्हा रोज खूप प्रचंड निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही म्हातारे झाले तरी तुम्ही पालक आहेत कोणाचे ना कोणाचे ही, आणि दररोज आपल्याला त्याच्यामध्ये भर टाकता येते. खरं बोलतील पालक जर दररोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतील तर मुलं पण नवीन शिकण्याचा प्रयत्न करतील. मुलं हे अनुकरण प्रिय असतात. तुमचा आरसा असतो मुलं म्हणजे करणं गरजेचं आहे. जेव्हा पालक आदर्श असतील तेव्हा मुलं आपोआप आदर्श बनतील आणि आदर्शाच्या संकल्पना त्यांनी सांगितल्या आपल्याला. मग ते चांगलं काय आणि वाईट काय याच्यातलं तारतम्य जाणणारे विवेकी पालक घडवणं ही आजच्या काळाची गरज आहे. नुसत्या घरात असं आपल्या बाबतीत सगळेच, मी सुद्धा पालक आहे म्हणून खुल्या मनाने मैत्रीपूर्ण शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील बाबासाहेब घाट घाणीच्या विळख्यात. धुळ्यात चोरी ही नित्याचीच बाब. दारूबंदीसाठी अस्लोद येथे महिलांनी चक्क राबवली बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया. धुळ्यात पुन्हा समोर आली घरफोडी. वसई विरार महापालिकेकडून मॅरेथॉन 2024चे आयोजन. धुळ्यातील जवाहर कुस्ती स्टेडियम येथे अतिथी गॅलरी कामाचे भूमिपूजन. धुळ्याचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी अहिराणी भाषेतून घेतली आमदार पदाची शपथ. नाशिक येथील अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे पाण्याखालील प्रसूती शस्त्रक्रिया यशस्वी. धुळ्यातील न्यू सिटी हायस्कूल येथे द्वितीय सत्रातील पहिला पालक मेळावा उत्साहात संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.